हे जे देवदर्शनवाले ट्रिप्स असतात ना, त्यासाठी टिपिकल काय ते ऑप्शन्स आपल्या डोक्यात असतात. म्हणजे तीच ती साडी, तीच ते पंजाबी ड्रेस आणि मग ती गोल्डमधली ज्वेलरी, मोत्यांमधली ज्वेलरी. म्हणजे हे सगळं ना कधी-कधी थोडंसं बोरिंग आणि थोडंसं टिपिकल होऊ शकतं. मी हल्लीच ना आत्ता नुकतंच श्रावणात माझ्या उज्जैनच्या ट्रिपसाठी गेले होते. तिकडे ओंकारेश्वर, महाकालेश्वरच्या ट्रिपला गेलेले आणि तिथे म्हणजे शॉर्ट अँड स्वीट अशी ट्रिप होती माझी आणि तिथे मी माझे जे आउटफिट्स निवडले होते, ते एकदम वेगळ्या कॉम्बिनेशन्समध्ये आणि वेगळ्या पॅटर्न्समध्ये मी निवडलेले आणि त्याच्यावरची ज्वेलरी पण मी एकदम थोडीशी हटके निवडली होती. तर संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. कारण व्हिडिओच्या शेवटी ना मला एक्झॅक्टली हे 2 आउटफिट्स निवडल्याचा काय फायदा झाला, हे मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मंडळी, मी रुचारण्य आज तुम्हाला उज्जैनला घेऊन जाणार आहे. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं थोड्या वेळापूर्वी की मी ओंकारेश्वर आणि महाकालेश्वरच्या दर्शनाला गेलेली आत्ता नुकतंच श्रावणात उज्जैनला. आणि मी तुम्हाला सांगते इतकं मंगलमय वातावरण होतं आणि ते दृश्य म्हणजे पाहण्यासारखं होतं. कारण काय इतके म्हणजे देशभरातून महाकालचे एवढे भक्त तिथे आले होते. म्हणजे गर्दी तर प्रचंड होती, पण तेच म्हणजे लोकांचा तो उत्साह, ती श्रद्धा आणि तो विश्वास महाकालवर म्हणजे ते खरंच पाहण्यासारखं होतं. म्हणजे खूपच सुंदर दृश्य होतं. मीच कशीबशी 2 दिवस सुट्टी काढून गेलेले, शनिवार रविवार जोडून. म्हणजे मी तुम्हाला सांगते इतका कमी वेळ होता, एकदम शॉर्ट अँड स्वीट अशी ट्रिप करायची होती आम्हाला आणि इतकी जास्त ठिकाणं आम्ही शॉर्टलिस्ट करून ठेवलेली. कारण काय आता इतक्या लांब चाललो आहे म्हटल्यावरती फक्त तेवढंच नाही तर हां हे पण कवर करूया, ते पण कवर करूया असं करून भरपूर साऱ्या जागा कवर करायच्या होत्या आम्हाला कमी वेळेमध्ये. आणि सकाळी म्हणजे निघायचो आम्ही, ते डायरेक्ट रात्री हॉटेलवर पोचायचो 10-10:30 वाजता. नाही म्हणजे सांगायचा उद्देश हा की दिवस कमी म्हणून वेळ कमी, वेळ कमी म्हणून तुम्ही आता जे काही घातलं आहे किंवा तुम्ही जे काही आउटफिट्स प्लॅन केलं आहे त्याला एवढा सगळा तुम्हाला टाईम भेटतो तरी का? कारण आपल्याला कसं असतं, पटापट एकदाचं सकाळी पहाटे उठलं की फटाफट दर्शनाच्या लाईनमध्ये आपण कसे फटाफट दर्शन घेऊन बाहेर पडतोय हेच आपल्या डोक्यात सतत चालू असतं. म्हणजे तुम्ही कितीही पास काढा किंवा ऑनलाईन किंवा काय तुम्ही ऑलरेडी त्याची पूर्वतयारी कितीही करून ठेवलेली असली तरीही. आणि आम्ही तर शनिवार रविवार निवडलेला, म्हणजे एक तर ज्योतिर्लिंग आणि श्रावण महिना हे असं जबरदस्त अफलातून कॉम्बिनेशन. त्यातून एवढी गर्दी, प्रचंड गर्दी होती. आता एवढ्या सगळ्या भांगडीत आणि एवढ्या सगळ्या घाई गडबडीमध्ये तुमचे लुक्स, तुमच्या ट्रिपची ती प्लॅनिंग, तुमचे ते आउटफिट्स, आता ह्या सगळ्या गोष्टींना कोणी प्राधान्य देतं का मला सांगा? हो, आपण सगळेच देतो. म्हणजे मी तर देते. कारण काय आहे, तुम्ही एवढा वेळ काढून इतक्या लांब जाताय, इतका पैसा ओतताय आणि मेन म्हणजे इतकं म्हणजे टाईट शेड्यूलमधून तुम्ही तुमच्या रुटीनमधून हा वेळ काढून तुम्ही जाताय. मग म्हटल्यावरती तुम्हाला असं होतंच ना की सगळे फोटोज, सगळे व्हिडिओज आणि सगळे जे काही मेमरीज आहेत, ज्या काही आठवणी तुम्हाला गोळा करायच्या आहेत त्या ट्रिपच्या, त्याच्यामध्ये तुम्ही असं छानच दिसायला हवं, हे सगळ्यांनाच वाटत असतं. मला पण वाटलं होतं. पण ह्याच्यामध्ये काय होतं ना, आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना तो इथे विसरतो. आणि तो म्हणजे आपण काय करतो, फक्त एकाच गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करतो. आणि म्हणजे माझा लुक कसं मस्त हटके असायला हवा, काहीतरी वेगळं असायला हवं ह्या ट्रिपमध्ये. हो, पण कम्फर्ट पण तेवढाच महत्त्वाचा आहे ना. काय आता अख्खा दिवस तुम्ही बाहेर असता, मग कम्फर्टला तुम्ही सेकंड म्हणजे बॅकसीटवरती ठेवता, म्हणजे ते किती चुकीचं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन बसून येणं असा काहीतरी लुक तुम्ही निवडायला हवा, जो मी निवडला. आता सर्वात पहिला ऑप्शन जो मी निवडला होता तो हा असा होता, पिंक कुर्ती, शॉर्ट फ्रिल कुर्ती होती ही अशी. त्याच्याबरोबर धोती पॅन्ट्स हे असे होते, कम्फर्टेबल एकदम. आणि त्याच्याचबरोबर मी ऑक्सिडाइज ज्वेलरी सिलेक्ट केली होती. म्हणजे तुम्ही कडं घ्या, तुम्ही नेकपीस घ्या, इयरिंग्स घ्या, जे काही आहे मी ऑक्सिडाईजमध्ये गेले होते ह्याच्यावरती. आणि एक स्लिंग बॅग कॅरी केली होती, कारण आपण अख्खा दिवस बाहेर फिरतोय, मग पर्स, फोन, रुमाल हे सगळं ठेवायला आपल्याला काही सोबत असायला हवं, म्हणजे हातात नको कंटिन्युअस, म्हणून मी एक स्लिंग बॅग ठेवली होती. सो ह्या 4 मेन गोष्टी मी निवडल्या होत्या माझ्या पहिल्या लुकसाठी. त्याच्यामध्ये त्यातूनही हा लुक का, कारण मला एकतर ॲमेझॉनवरती हा इतक्या मस्त रेंजमध्ये, एकदम रिजनेबल रेंजमध्ये मिळाला होता. त्याच्यामध्ये ना खूप वेगवेगळे कलरसुद्धा आहेत. मी ह्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, म्हणून काळजी करू नका. तुम्हाला जे काही कलर कॉम्बिनेशन्स आवडतील तुम्ही तसं विकत घेऊ शकता. मला हा पिंक कॉम्बिनेशन खूप आवडला आणि त्यातूनही माझी जी ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे ती पण मी ॲमेझॉनवरूनच घेतलेली, ती पण रिजनेबल रेंजमध्ये मिळाली. त्याच्यामध्ये पण ना पिंक स्टोन्स वगैरे आहेत, सो ते अगदी छान असं मस्त मॅच होत होतं. आता हे फ्रिल कॉन्सेप्टमध्ये त्याच्यानंतर मग कसं आहे की मला उज्जैनसारख्या ठिकाणी एकतर मी गेलेली पहिल्यांदाच, तर मला ना धोती कॉन्सेप्टमध्ये थोडंसं वावरायचं होतं.
आणि त्याच्यामुळे मी ॲक्च्युली हा एंटायर सेट, हा एंटायर लुक मी सिलेक्ट केलेला. असं काहीतरी हवं होतं ज्याने मला एक असा हटके लुकसुद्धा भेटेल, ट्रॅव्हल करण्याजोग थोडं सोयीस्कर होईल. ह्या दृष्टिकोनाने सुद्धा मी हा आउटफिट निवडला होता. कारण कॉटनचा होता म्हटल्यावरती एकदम म्हणजे खूप जास्त तुम्ही टायर्ड असाल किंवा अगदीच खूप घाम येत असेल, तर मग ते कसं आहे की जरा बॅलन्स आउट होऊन जातं तुम्ही जर कॉटनचं काही घातलं असेल तर. सो म्हणून सुद्धा मी ॲक्च्युली हा चूज केलेला. दुसरं ऑप्शन, दुसरं रिझन ॲक्च्युली हे की एकतर श्रावण म्हटल्यावरती पावसाळा. तसं लकीली तिथे ना खूप जास्त पाऊस नाही पडला ते 2-3 दिवस जेव्हा मी गेलेले. पण मग असं हे जरासं शॉर्ट वगैरे घातलं होतं तर मग ते थोडंसं हेल्प झाली. ह्याच्यामध्ये मी हे असे थोडे सँडल्स वगैरे पण प्रिफर केलेले आहेत. आता तिथे त्या ट्रॅव्हलच्या त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तसे सँडल्स निवडलेले आहेत. तुम्ही थोडंसं मिक्स अँड मॅच करू शकतात. काहीतरी ब्लॅक किंवा ब्ल्यू किंवा व्हाईट या कॉम्बिनेशन्समध्ये सुद्धा ह्याच्यावरती सँडल्स खूप छान वाटतील. फ्लॅट हील्समध्ये जर तुम्ही केलं, कारण कसं आहे की मला तर भरपूर फिरायचं होतं. मग त्या दृष्टिकोनाने मला सगळ्याच गोष्टी म्हणजे बॅलन्स करायच्या होत्या. जास्त हील्स घालून पण चालणार नव्हतं आणि तसंही धोती पॅन्ट्स आहे म्हटल्यावरती खूप जास्त हील्स चांगले पण नाही वाटत. कारण मग तुम्ही अगदीच खूप जास्त हायटेड वाटता, तुमची पॅन्ट अगदीच खूप शॉर्ट वाटते. तसं पण नको वाटायला, म्हणून फ्लॅट्स इज द बेस्ट ऑप्शन जर तुम्ही धोती पॅन्ट्स वगैरे सिलेक्ट करत असाल तर, म्हणजे तुमच्या बॉटम वेअरमध्ये. परत ह्या ड्रेसला व्ही नेक आहे. म्हणून कसं आहे, जनरली जेव्हा तुमचा गळा किंवा तुमचा ब्लाऊज म्हणा किंवा तुमचा ड्रेस म्हणा, आता हा इकडे कुर्तीचा सेट आहे माझ्याकडे पूर्ण, तर त्याचा कंप्लीट लुक कसा आहे, व्ही आहे. व्ही असल्यामुळे तुम्ही थोडं चोकरवाले जे काही दागिने आहेत ना ते सुद्धा तुम्ही छान, म्हणजे ह्या कट्सना, नेकचा हा जो काही कट आहे त्याला चोकर सेटवाले दागिने खूप छान जाऊ शकतात. आणि म्हणून मी, म्हणजे माझा हा गळा असा थोडा भरलेला वाटायला हवा. काय आहे, मी खूप जास्त वर्कवालं काही सिलेक्ट केलेलं नाही. म्हणजे अगदीच मी काहीच नाही घातलं, अगदीच काही तयारी नाही केली, तर हा ड्रेस म्हणजे अगदीच साधारण वाटेल, म्हणजे एकदम सिम्पल सोबर असा वाटेल. आता त्याच्यावरती थोडंसं आपल्याला काहीतरी मिक्स अँड मॅच करून एक छान कॉम्बिनेशन, एक छान लुक आपल्याला क्रिएट करायचा होता. म्हणून मी हे ऑक्सिडाइज ज्वेलरीमधला चोकर सेट सिलेक्ट केला. एकदम मस्त छान, लाईट वेट, आणि तुम्ही इनफॅक्ट ह्याचा मल्टीपर्पज वापरसुद्धा करू शकता नंतर पुढे तुमच्या वेगवेगळ्या आउटफिट्सवरती. सो तो चोकर सेटसुद्धा एकदम छान बसला आणि त्याच्याचबरोबर त्याचे कानातले, माझे ते कडं वगैरे हे सगळं छान मस्तपैकी मॅच झालं होतं. व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रुचा अरण्य फॅशन अँड लाईफस्टाईल हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही म्हणजे नवीन असाल पहिलं तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. नोटिफिकेशन बेलवर सुद्धा क्लिक करा, कारण की काय आहे, मी असे वेगवेगळे विषय घेऊन येत असते, अगदी एकदम रिलेटेबल कॉन्टेंट हे असं घेऊन येत असते तुमच्यासाठी दर रविवारी 11 वाजता. सो आपली ही भेट अशी पुन्हा पुन्हा व्हायला हवी, म्हणून सबस्क्राईब नक्की करा. बाकी मेकअपमध्ये किंवा हेअरस्टाईलमध्ये मी असं काही खूप जास्त एक्सप्लोअर केलं नाही, कारण मला कंप्लीट म्हणजे प्रेफरन्स म्हणा किंवा प्राधान्य जे आहे ते मला माझ्या ह्या आउटफिटवर द्यायचं होतं. आणि अख्खा दिवस तिथे बाहेर फिरायचं होतं म्हटल्यावरती तुमचं जे काही नॉर्मल रेग्युलर स्किन केअर रुटीन आहे, म्हणजे तुमचं सनस्क्रीन, मॉइश्चरायझर हे तर तुम्ही लावतातच, पण जस्ट एक थोडंसं फाउंडेशन, ठीक आहे, किंवा लूज पावडर हेच मी असं लावलेलं, आणि थोडंसं ब्लश, लिपस्टिक आणि लायनर बास, आणि एखादी टिकली, दॅट्स इट. म्हणजे मेकअपमध्ये जर तुम्ही विचारलं तर मी हा असा सिम्पल सोबर ठेवला होता. लाँग लास्टिंग जो एक राहतो ना, 12 तास तरी एक मेकअप तो टिकून राहतो, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तो एक सिम्पल सोबर मेकअप ठेवला होता. आता दुसरा आउटफिट जो मी निवडला होता तो सुद्धा असा एकदम सोबर, सिम्पल, बेसिक होता. म्हणजे एक लखनवीचा हा असा कॉटनचा कुर्ती होता, लाँग कुर्ती होता, आणि त्याच्यावरती ना मी लेगिन्सऐवजी किंवा जे काही टाईट पॅन्ट्स तुम्ही घालत असाल तर त्याच्याऐवजी मी पलाझो प्रेफर केली होती. काय आहे की तुम्ही ओंकारेश्वरला किंवा महाकालेश्वरला जेव्हा जाता तेव्हा तिथे ना सगळे पांढऱ्या आउटफिट्समध्ये जास्त दिसतात तिथे तुम्हाला. इनफॅक्ट तिकडे वेगवेगळ्या दुकानांमध्ये सुद्धा पांढरे काय वेगवेगळे आउटफिट्स तुम्हाला जर ऑन द स्पॉट घ्यायचे असतील, घालायचे असतील तर ते सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण कसं आहे की मी श्रावणात गेलेले, परत तिथे पाऊस, चिखल, गर्दी, गरमी, आता ह्या एवढ्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन एकदम विचित्र असतं म्हणजे. सो म्हणून मला ना व्हाईट, म्हणजे पांढरा हा कलर ना अवॉइड करायचा होता. कारण काय पटकन पाणी पडलं, काय पडलं, आपला लगेच मूड ऑफ होतो आणि मग नंतर सगळं विस्कटून जातं पुढचं सगळं प्लॅनिंग. म्हणून मी ठरवलं की थोडंसं लाईटर टोनमध्येच जायचं आहे ना, तर मी हे असं लाईट शेडमधले, ब्लू शेडमधली ही अशी लखनवी कॉटनची कुर्ती सिलेक्ट केलेली. बरं, कॉटनची लखनवी कुर्ती सिलेक्ट केल्यामुळे काय झालं, सर्वात पहिले तर म्हणजे ट्रान्सपरंट नाही, म्हणून कसलंच टेन्शन नाही की बरे बापरे, म्हणजे
अगदीच ट्रान्सपरंट आहे, देवदर्शनाला चाललो आहे तर कसं. म्हणजे हे असं आहेत ना की तुम्ही नंतरसुद्धा जीन्सवर वगैरेसुद्धा छानपैकी ह्याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही घालू शकतात. एरवीसुद्धा म्हणजे बाकीच्या तुमच्या रुटीनमध्ये सुद्धा तुम्ही हे अशी कुर्तीज घालू शकता. मी हा असा आउटफिटमध्ये हा असा लुक निवडलेला. त्याच्याचबरोबर परत एकदा मी ऑक्सिडाइज ज्वेलरीच सिलेक्ट केलेली होती. अगोदरच्या लुकमध्ये मी चोकर सेट घातला होता. ह्या लुकमध्ये मी थोडासा लाँग नेक पीस घातलेला आहे ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्येच. तसंच ते कानातले सुद्धा अगदी लाईट वेट आणि ती ज्वेलरीसुद्धा जी होती ती अगदी छान लाईट वेट होती. म्हणजे फुल डे मी असं बिना काही एकदम म्हणजे असं त्रास म्हणजे विदाऊट एनी इंटरप्शन, विदाऊट एनी स्ट्रेस मी हे ज्वेलरी छानपैकी कॅरी करू शकत होते. मी तर श्रावणात गेलेले म्हटल्यावरती तिथे भरपूर गर्दी आणि भरपूर पाऊस. म्हणजे नेमकी ते 2 दिवस पाऊस नाही पडला, ते तर माझं लक होतं. पण जनरली नाही तर श्रावणात किती पाऊस असतो. मला हे 2 आउटफिट्स मी जे निवडले, तर त्याचा मला भरपूर हा फायदा तोच झाला, की ना मला गरमीचा, ना मला गर्दीचा, ना मला कुठल्याच गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम झाला नाही, काहीच त्रासही झाला नाही. आणि मी मस्त छान कम्फर्टेबल हे 2 आउटफिट्स घालून भरपूर ठिकाणंसुद्धा कव्हर करू शकले. इनफॅक्ट मी अगदी न कंटाळता मी हे सांगू शकते की मी पूर्ण माझी ही ट्रिप छान एन्जॉय करू शकले. कसं आहे की तुमचं एक एन्थुझियाझम असतं, तुमची ती इच्छाशक्ती असते, तुमची एक ती एक्साइटमेंट असते की ह्या ट्रिपमध्ये मला मज्जा करायची आहे. पण तुमच्या कपड्यांनी, तुमच्या मेकअपने, तुमच्या या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाचे घटक आहेत, खूप महत्त्वाचे कॉन्ट्रिब्युटिंग फॅक्टर्स आहेत ज्यांना मी म्हणते, की हे सगळे जर व्यवस्थित प्लॅन्ड असतील ना, तर तुमची ही ट्रिप किंवा कुठलीही ट्रिप इन जनरली सक्सेसफुल होऊ शकते. माझे हे जे काही सगळे आउटफिट्स मी घातले होते किंवा जी काही ज्वेलरी घातली होती, तर त्या सगळ्यांचे लिंक्स मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. म्हणजे जेवढे माझ्याकडे अवेलेबल आहेत, तेवढ्या सगळ्यांचे मी लिंक्स दिलेले आहेत. म्हणून काळजी करू नका. तुम्ही तिथे जाऊनसुद्धा चेकआउट करू शकता. मी माझ्या यूट्यूब चॅनलचं आणि माझ्या इंस्टाग्राम पेजचं लिंकसुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही तिथे जाऊनसुद्धा बघू शकता. मी असं अजून वेगवेगळं काय काय कॉन्टेंट कव्हर करत असते ते. तर आता आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी एका वेगळ्या विषयासोबत 11 वाजता माझ्या यूट्यूब चॅनलवर रुचा अरण्य फॅशन अँड लाईफस्टाईल, जिथे मी आता येणाऱ्या नवरात्रीत तुमचे असे काय हटके आणि वेगळे आउटफिट्स असायला हवे, म्हणजे त्यातूनसुद्धा एक तो असा वेगळा हटके आउटफिट तो कसा प्लॅन करायला हवा, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. टेक केअर.